सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील 259 कोटी रुपयांच्या झालेल्या घोटाळ्या प्रकरणी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजभाऊ सूर्यवंशी यांनी दिनांक 19 मे रोजी मुख्य अभियंता विराज चौधरी यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले। झालेल्या भ्रष्टाचाराची लवकरात लवकर चौकशी न झाल्यास आरपीआय आठवले गट कामगारतर्फे दिनांक 28 मे 2026 रोजी दीपनगर निर्मिती केंद्राच्या 210 मेगावॅट फेकरी गेट येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे राजभाऊ सूर्यवंशी यांनी जागर जनस्थान न्यूजशी बोलताना सांगितले। यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष माननीय राजभाऊ सूर्यवंशी, रजनीकांत इंगळे, विक्रम प्रधान, बाळूभाऊ सोनवणे, चेतन ब्राह्मणे, सचिन सोनवणे, सुनील डिवरे, निलेश कांबळे, विकी निकम आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ। आज दीपनगरमध्ये खरे येण्याचं कारण या ठिकाणी 300 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार झालेला आहे, ठेकेदार, इंजिनियर, अकाउंटंट आणि सी साहेब असे संगनमत करून या ठिकाणी 300 कोटीच्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे। आणि तो भ्रष्टाचार केलेला पैसा कोणाचा आहे? मीटरधारकांचा पैसा आहे। ज्या एक गोरगरीबपासून पीडितपासून जे लोक आहेत, जे वीज वापरतात, ते विजेचा पैसा भरतात, त्यातून या ठिकाणी दीपनगरमध्ये जे कामं होतात त्यातून होतात। असे असताना या ठिकाणी 300 कोटी रुपये 5-6 ठेकेदार मिळून या ठिकाणी 300 कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे। आणि सी मोराडे साहेब जो या ठिकाणी मेन म्हणजे इंजिनियर, जो त्याच्यापासून सुरुवात होते, जो एस्टिमेट करतो, काम झाल्यानंतर 100% त्या ठिकाणी रिपोर्ट मारतो की कामाचं 100% काम पूर्ण झालेलं आहे, आणि मगच त्याच्यावर बिल अदा केलं जातं। आणि ते बिल मग अकाउंटंटकडे जातं, अकाउंटंट त्याला चेक करतो आणि मग मोठ्या साहेबांकडे जातं। असे असताना या ठिकाणी मोठा बोलबंगाल या ठिकाणी झालेला आहे, मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे। पण या सर्व बाबीचे होत असताना या ठिकाणी बंबईवरून वरच्या अधिकाऱ्यांनी चौकशी जेव्हा केली, त्यामुळे या ठिकाणी फक्त एकच अधिकाऱ्याचे या ठिकाणी मागासवर्गीयाचा डोक साहेब, त्याला या ठिकाणी निलंबित करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। एक मागासवर्गीय माणसावर, वडर समाजाचा माणूस आहे आणि गरीब माणूस आहे, त्या मागासवर्गीय माणसावर, वडर समाजाच्या गरीब माणसावर या ठिकाणी निलंबनाची कारवाई करून हे सर्व लपवण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, त्याच्यावर घोंगड टाकण्याचा प्रयत्न करतात। पण आम्ही तसं होऊ देणार नाही। आम्ही या ठिकाणी याला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी मोराडे साहेब, अकाउंटंट, ठेकेदार, वरिष्ठ याच्यामध्ये जितकी साखळीमध्ये असतील तेवढ्यांना या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे, या ठिकाणी आम्ही असं निवेदन दिलेलं आहे। आणि आमच्या निवेदनाचा या ठिकाणी नाही 10 दिवसात जर आम्हाला या ठिकाणी त्याचं परिउत्तर आलं नाही आणि आमचं समाधान झालं नाही, तर या ठिकाणी 28 तारखेला या ठिकाणी मोठे आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत। आणि त्यानंतर बॉम्बेला देखील या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहेत। आणि बॉम्बेला देखील आम्हाला न्याय नाही मिळाला तर या ठिकाणी हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आहे, परंतु याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत। आणि जोपर्यंत दोषींना कारवाई होत नाही, भ्रष्टाचारांना गुन्हा दाखल होत नाही, आमचं एक म्हणणं आहे या ठिकाणी हे जर आपली हे जे भ्रष्टाचाराची चौकशी आहे SIT मार्फत या ठिकाणी झाली पाहिजे। SIT 300 कोटीचा भ्रष्टाचार आहे, म्हणून ह्या भारतातली, महाराष्ट्रातली सर्व मोठी यंत्रणा SIT, हे SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे। SIT मार्फत चौकशी झाली तर या ठिकाणी सामान्य कारवाई या ठिकाणी सर्व लोकांवर होईल। या ठिकाणी कोणाला लपवायचं, कोणाला नाही लपवायचं हे होऊ शकणार नाही। आणि ठेकेदाराकडून, या ठिकाणी ठेकेदारांना अधिकाऱ्याकडून जे 300 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे, ती देखील त्यांच्याकडून वसूल करावी, त्यांच्या घर मालमत्ता या ठिकाणी सील करावा, अशी देखील आमची मागणी आहे। 10 दिवसानंतर जर या ठिकाणी नाही झाली तर या ठिकाणी आम्ही याचे पाठलाग करून या ठिकाणी आंदोलन करू, या ठिकाणी असं सांगू इच्छितो, बोलतो। आज दीपनगर येथे जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आमचे RPIचे जिल्हा नेते, जिल्हा अध्यक्ष मान्य राजभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व कार्यकर्ता इथे येऊन CGM साहेबांसोबत एक शिष्टमंडळाने मीटिंग केलेली आहे। मीटिंगमध्ये साहेबांना सांगितलं आम्ही की इथं जे भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार MD साहेबांपर्यंत पोहोचला, त्यांनी त्यांच्यावर एकाच अधिकाऱ्यावर कारवाई केली। आमचं असं म्हणणं आहे की जितके बी अधिकारी, ठेकेदार आहेत, या सर्वांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे। आणि जर 10 दिवसाचा आम्ही साहेबांना वेळ मागितला आहे, 10 दिवसात जर साहेबांनी आम्हाला पत्राचं उत्तर नाही दिलं तर आम्ही मोठं आंदोलन RPI मार्फत आणि आमची युनियन, रिपब्लिकन युनियन आहे, त्यामार्फत आम्ही मोठे आंदोलन करणार आहोत। इथं तरी पण आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही MD साहेबांना
तिथं घेराव घेऊ आणि त्यांच्यावर घेराव घेऊन त्यांच्याकडून आश्वासन किंवा त्यांच्याकडून या मार्फत सर्व अधिकारी सर्व ठेकेदारांना कायदेशीर कारवाई करण्यासाठी मागणी करू. एवढं बोलून मी संपवतो. या ठिकाणी आजचं जे बैठकीचं महत्त्व जे आहे ते राजूभाऊ सूर्यवंशी RPI कामगार संघटना यांच्या समवेत जी CGM सोबत आमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आमचं एकच म्हणणं होतं की ज्या अधिकाऱ्यावरती 300 कोटीच्या भ्रष्टाचाराचा जो आरोप झालेला आहे त्यांना सस्पेंड केलेला आहे, त्याच नियमानुसार जे प्रशासनाने जे परिपत्रक दिलेलं आहे त्याचं सस्पेंडचं, त्यामध्ये त्या मोराडे साहेब आहे आणि पंकज सपाडे साहेब आहे आणि जे काही अकाउंटंट आणि इंजिनियर आहेत आणि त्यांसोबत जे भस्मासूर जे ठेकेदार आहेत जे संगमत करून त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, तर त्यांना देखील काळ्या यादीत टाकावं आणि यांना देखील सस्पेंड करावं. जर असं लवकरात लवकर 10 दिवसाच्या झालेलं नाही तर आम्ही या सर्वांच्या पक्षाच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने प्रकाशगड या ठिकाणी, त्यानंतर मुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांच्या घरासमोर देखील